नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या घटकामध्ये मी अर्धचंद्र हे सप्रे पंडित यांच्या काव्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. प्रकाशक होते दारणा कोपर्डीकर, पुणे. 1938 साली हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. हा 4 ते 6 ओळींच्या कविता असलेल्या मराठीतील एकमेव असा, त्या काळातील पहिला असा कविता संग्रह होता. पंडित सप्रे यांचा अशा प्रकारचा मराठीतील हा एकमेव असा कविता संग्रह आहे. आशयदृष्ट्या उपहासगर्भ, विनोदी हा कसा होता कविता संग्रह? उपहासगर्भ, त्यासोबत विनोदही होता. कल्पकतापूर्ण आणि मार्मिक चुटके या संग्रहात आहेत. म्हणजे हा कविता संग्रह बघून आपणास विनोदी, कल्पकता, उपहासगर्भ अशी मार्मिक चुटके या आपल्याला कवितामध्ये आपणास बघावयास मिळतात. जीवनातल्या व साहित्य क्षेत्रातल्या दोघांचा व दांभिकतेचा खट्याळपणे येथे लेखकाने परिचय आपणास करून दिलेला आहे. समाचार येथे त्यांनी घेतलेला आहे. हा समाचार कसा घेतलेला आहे? चुटक्यात आपणास या कवितांमध्ये जे चुटकुले मारतो त्या स्वरूपात आपणास येथे दिसतो. तर सांकेतिक प्रेमकल्पना आणि वास्तव संसारी जीवन यांचे मर्मभेदी चित्रण करणारी सुभाषित या संग्रहात दिसतात. सप्रे पंडित यांचा आपण अर्धचंद्र याविषयी माहिती घेतली. ग. ना. जोगळेकर. आणि आता आपण घेत आहोत अर्वाचीन कविता, अर्थात आधुनिक महाराष्ट्र कवींच्या काव्यातील वेचे. संपादक होते गोऱ्हे चंद्रशेखर शिवराम. प्रकाशक आहे त्याचे दामोदर सावळाराम आणि मंडळी. मुंबई येथे 1903 साली हे प्रकाशित झालेले आहे. परशुरामतात्या गोडबोले यांनी नवनीत प्रसिद्ध करून तत्कालीन मराठी रसिकाला जसा प्राचीन कवींच्या काव्याचा परिचय करून दिला, तसाच अर्वाचीन मराठी काव्याचाही परिचय करून देण्याच्या दृष्टीने चंद्रशेखर शिवराम गोरे यांनी हा संग्रह संपादित केलेला आहे. चंद्रशेखर शिवराम गोरे यांचा हा संग्रह संपादित त्यांनी केलेला होता. आणि हंसराज या कवीपासून तर वामनदाजी ओक या कवीपर्यंत एकूण 26 कवींच्या निवडक कविता पहिल्या आवृत्तीत समाविष्ट असून, येथे हा जो कविता संग्रह आहे यात त्यांनी हंसराज या कवीपासून तर वामनदाजी ओक या कवींपर्यंत एकूण 26 कवींच्या निवडक अशा कविता आपणास या पहिल्या आवृत्तीत दिसतात. तर दुसऱ्या आवृत्तीत आणखी 4 कवींच्या काव्यांची भर घालून पूर्वार्ध अद्ययावत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या शतकातील अव्वल इंग्रजी अंमलातील बहुतेक पंडित कवी व भक्तिपर पदरचना व अभंगरचना करणारे कवी या संग्रहात आलेले आहेत. यात पंडित कवी आणि भक्तिपर जे पदरचना व अभंगरचना करणारे कवी होते इंग्रजी कालखंडातील, ते या घटकात त्यांनी घेतलेले आहे. या काळातील काव्यातील वेगवेगळ्या प्रवाहांचे यातील दर्शन महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या, या काळातील वेगवेगळे जे प्रवाह आले याचे दर्शन आपणास या ग्रंथात बघावयास मिळते. निसर्गवर्णनपर कविता, आख्यानपर कविता, भक्तिपर कविता, बोधपर कविता, विलापिका, ऐतिहासिक कविता, उपहासपर कविता व इंग्रजी आणि संस्कृतमधून भाषांतरित केलेली कविता अशा अनेक प्रवाहांचे या संग्रहातून प्रदर्शन घडते. केशवसूत पूर्वकालीन कविता कशी होती याचे सम्यक व प्रतिनिधिक दर्शन घडविणारा हा संग्रह आहे. या दृष्टीने या संग्रहाचे महत्त्व, या संग्रहाचा उत्तरार्ध निघाला नाही
याचा सम्यक केशवसूत पूर्वकालीन कविता आपणास येथे बघावयास मिळतात. त्या काळातील सम्यक व प्रतिनिधी दर्शविणारा हा संग्रह आहे. हा संग्रह अतिशय महत्त्वाचा आपणास म्हणता येईल, कारण यामध्ये प्राचीन कवींबरोबर अर्वाचीन कवींचाही येथे त्यांनी आपणास परिचय करून दिलेला आहे. परंतु या संग्रहाचा उत्तरार्ध निघालेला नव्हता. आज आपण अर्वाचीन कविता अर्थात आधुनिक महाराष्ट्र कवींच्या काव्यातील वेळचे संपादक होते घोर्रे चंद्रशेखर शिवराम म. ना. अदवंत. आणि पुढचा घटक घेत आहे मी अर्वाचीन मराठी काव्य केशवसूत आणि नंतर. आधी काय बघितलं आपण, केशवसूत पूर्वकालीन संग्रहाविषयी माहिती घेतली. आणि आता अर्वाचीन मराठी काव्य हे जोग रामचंद्र श्रीपाद यांचे होते आणि प्रकाशक होते नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई, 1946. प्रस्तुत ग्रंथात 1885 ते 1945 या 60 वर्षातील मराठी काव्याचा परामर्श घेतला आहे. केशवसूत पूर्वकालीन कविता केशवसूतांच्या आगमनानंतर काव्यक्षेत्रात झालेले लक्षणीय बदल, केशवसूत पूर्व आणि केशवसूतांच्या आगमनानंतर झालेले बदल या आधुनिक कवितेतील त्यांचे स्थान स्पष्ट केले आहे. तांबे व चंद्रशेखर यांच्या काव्याची नोंद घेऊन पुढे रवी किरण मंडळाविषयी माहिती दिली आहे. तांबे व चंद्रशेखर या काव्यांची ही नोंद येथे घेतलेली आहे. त्याचबरोबर रवी किरण मंडळाविषयी माहिती आपणास बघावयास मिळते. माधव जुलियन, गिरीश इत्यादी कवींच्या कामगिरीचा आढावाही येथे घेऊन रविकिरण मंडळाने केलेले काव्यगानाचे प्रयोगाचे महत्त्वही येथे सांगितलेले आहे. रविकिरण मंडळाने जे काव्यगानाचे महत्त्व, जे प्रयोग केलेले होते त्याचा येथे आपणास आढावा बघता येतो. त्याचे महत्त्वही येथे त्यांनी सांगितलेले आहे. आणि 1920 ते 1935 या काळात विविध प्रांतात झालेली काव्यरचना त्यांच्या वैशिष्ट्यांसकट मांडली आहे. यानंतर 1935 आणि 1945 या काळातील कुसुमाग्रजांपासून माडगूळकर, मुक्तिबोधांपर्यंतच्या काव्याचा आढावा व शेवटी आधुनिक काव्यातील आक्षेपांचा विचार आपणास अर्वाचीन मराठी काव्य केशवसूत आणि नंतर हे जोग रामचंद्र श्रीपाद यांचं आपण बघितलेलं आहे. आणि केशवसूत व त्यानंतरच्या कवींचा आणि या काळातील काव्यांचा सांगोपांग विचार करणारा हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथाविषयी आज आपण घेतले आहे. आणि याआधी मी केशवसूतांवर एक वेगळा असा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तोही नक्की बघा. म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी, सखोल अभ्यासासाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना तो पोचविण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.